हॅलो, नमस्कार. एक अशी नवीन घटना आहे जी की तुम्ही ऐकाल आणि थोडं चकितच व्हा. घटना खरोखर ऐकण्यासारखी आहे आणि याच्यातून काहीतरी एक मनाला जागरूकता निर्माण होण्यासारखी आहे. एक 20,000साठी एका फक्त 14 वर्षाच्या मुलीचा अपहरण केलं जातं आणि तिच्यासोबत बळजबरीने लग्न लावलं जातं. घटना अशी आहे, पण त्याच्यावर समोरच्यावर अशी पोलिसांची कारवाई होते की ते फिरूनही या रस्त्यावर जाणार नाही. पटियालामध्ये ही घडलेली घटना आहे. मुलीला वेगवेगळे म्हणजे वेगवेगळे अमानुष दाखवून मुलीचं अपहरण केलं जातं. घटना अशी घडली, आपण सविस्तर बघूया. तर चला, सत श्री अकाल, नमस्कार, आदाब. कहाणीला सुरुवात करूया. अशा घटना कधी आपल्या नजीक, आपल्या जवळील किंवा आपल्या जे जवळील व्यक्तीशी किंवा आपल्या शेजारील मित्र वगैरे वगैरे होत असेल किंवा आपण ऐकली असेल, किंवा घटना ऐकतो तेव्हा कानाला एक वेगळंच रूप मिळते, जे ऐकल्याचं वेगळंच असतं आणि मन दुखावून जातं. म्हणलं जाते की असं घडू नये आणि घडायला नव्हते पाहिजे. घटना अशी आहे की एक मुलगा 25 वर्षाचा, ज्याचं नाव अमृतपाल सिंग, हा एका महिलेला म्हणजे काकूला सांगतो. त्याने सांगितले होते की त्याला लग्न करायचे किंवा त्याला एक साथीदार पाहिजे, म्हणून मुलगी पाहिजे. तर काकू असा प्लॅन करते की आता मुलगी या मुलाला पाहिजे, तर मग याच्यासाठी काय करावं. मग ते यांचा एक विषय होऊन जातो पैशाचा, जो म्हणजे 20,000 रुपये. असे भरपूर दिवस निघून जातात. काकू एक प्लॅन करते, ते म्हणजे मुलगी शोधायचा. मग ती काकू तिच्या भाचीला सांगते मुली शोधायच्या. असंच करता करता भाची शाळेतल्या मुलींना घरी बोलावते, त्यांना वेगवेगळे खायला देते. मुलींना असं पेचात पाडते, म्हणजे असे फसवते की मुलींना वेगवेगळे खायला देणे, त्यांना कधी पैसे देणे. अशा पद्धतीने त्या मुलींची मैत्री होऊन जाते आणि दिवस उजाडतो 24 एप्रिलचा. तर 24 एप्रिलला एक मुलगी, जी पटियालामधली आणि बक्षीवाला पोलीस अंतर्गत जे हद्दीत येणारी मुलगी, ती मुलगी सकाळी 7:15 शाळेत जाण्याच्या तयारीला निघते. म्हणजे शाळेत जाण्यासाठी पूर्ण गणवेश वगैरे करते, जे शाळेत जाण्यासाठी तयारी करते. मुलगी शाळेत जाते, पण अर्थातच 11 वाजता तिच्या वडिलांना एक अशी माहिती भेटते की तुमच्या मुलीची सायकल तुमच्या घराच्या बाहेर आहे, असे माहिती मिळते. मुलीच्या बापाला टेन्शन येते आणि टेन्शन आल्याच्या नंतर मुलीचा बाप पोलीस स्टेशन, कोणत्या बक्षीवाला पोलीस स्टेशनमध्ये रिपोर्ट द्यायला जातो. तर पोलीस स्टेशनमध्ये रिपोर्ट दिल्याच्या नंतर माहिती अशी मिळते की मुलगी त्यांची म्हणजे त्या मुलीचे अपहरण केलेले आहे. जेव्हा पोलीस सर्व CCTV फुटेज तिथले बघतात, तर त्यामध्ये एक पुरुष, म्हणजे जो मुलाचा वडील असतो, यांचं नाव आहे जगतार सिंग. हा, तर मुलाचे वडील जगतार सिंग हे, आणि त्यांच्यासोबत एक महिला असते, एक जगतार सिंग आणि एक महिला, जी की ती काकू म्हणून. ही महिला आणि पुरुष त्या मुलीला गाडीवर बसवतात आणि घेऊन जातात. गाडीवर बसवल्याच्या नंतर, घेऊन गेल्याच्या नंतर, त्याच दिवशी त्या मुलीचं लग्न मंदिरात लावलं जातं. सर्व CCTV कॅमेऱ्यामध्ये पोलिसांना माहिती मिळते आणि त्यानंतर
या सर्व आरोपीवर मुलगा, मुलाचे वडील, त्याची भाची, सर्व आरोप आणि मुलगा, मुलाचे वडील, त्याची भाची आणि ती काकू अशा 4 जणांवर पोलीस केस दाखल करतात. त्यावेळेस जेव्हा केस दाखल होते, ही घटना घडल्याच्या नंतर जे 5व्या दिवसांनी केस दाखल होते, मुलाला विचारले जातात. मुलगा सांगतो की आमचे अनैतिक संबंध आहे, म्हणजे आमचे संबंध आहे. पण ज्यावेळेस मुलगा बळजबरीने मुली संग लग्न करतो, त्या दिवसापासून जी मुलगी, नवरी मुलगी, ती मुलाच्या बहिणीसोबत राहिलेली असते आणि त्यांचं असं काही झालेलं नसतं. ही घटना घडल्याच्या नंतर एक मनाला विचार वाटतो की लग्नासाठी आजकालची मुलं किंवा माणसं काय करतात. जे नाही ते करून बसतात. या चौघाही आरोपींना पोलीस आता न्यायालयीन कोठडीमध्ये पोलिसांना अटक केलेली आहे. या आरोपींना अटक केलेली आहे आणि पुढील चौकशी एक बक्षीवाला पोलीस अंतर्गत ठाणा प्रभारी अजय पौरोचा हे तपास करीत आहेत. मुलीचं वय फक्त 14 वर्षाचंच होतं आणि मुलाचं 25 वर्षाचं वय. एवढ्या लहान वयात मुलीला फसवण्याचा प्रयत्न चालू होता. ही घटना ऐकून तुम्हाला कशी वाटली ते सांगा, कारण अशा घटना आपल्या जवळ जेव्हा घडतात तेव्हा मनाला एक वेगळेच ऐकायला येते. आणि खरंच या मुलांनी जे काम केले ते खरंच तुम्हाला योग्य आहे का? ते एक माणुसकीला खरंच आवडणारं काम आहे का? मला जरूर कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा. आणि अशांना खरंच काय शिक्षा केली पाहिजे तेही सांगा. तर चला आपण भेटूया पुढील एपिसोडमध्ये एक नवीन कहाणीसोबत. तोपर्यंत तुम्ही तुमची सुरक्षा आणि तुमच्या परिवाराची सुरक्षा घ्या आणि भेटूया समोर एपिसोडमध्ये नवीन कहाणीसोबत. जय हिंद.